आहे बरं, काय हरकत नाही. तर आपण आज नवीन धडा पाहणार आहोत ध्वनीबद्दल, आवाजाबद्दल. तर जसं आपण म्हणतो की फिजिक्समध्ये आपण शिकतो आजूबाजूला काय काय गोष्टी होतात, ते कसं काम करतात, त्यांचा काय परिणाम होते, हे आपण फिजिक्समध्ये शिकतो, बरोबर. भौतिकशास्त्रमध्ये आपण शिकतो. तर आज आपण काय शिकणार आहोत, तर ध्वनी, आवाज नेमकं कसं काम करतं, त्याला आपण कसं मोजतो. तर जो आवाज आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर आपण मागे जो काही धडा पाहिला त्यामध्ये एक्सरसाइज आपण मागच्या क्लासमध्ये बघितली. काही कुणाला अडचण आहे? न्यूमेरिकल्स काही सॉल्व्ह झाले, नाही झाले? पाहायचे? काही प्रश्न? मी उत्सुक असते की तुम्ही काय मला प्रश्न विचारणार. बरं, काय हरकत नाही. तर आपण आजचा धडा सुरू करूया. पण मला असं वाटतं सगळ्यांनी तुमच्या पुस्तकं तुमच्या समोर ठेवा. कारण तुमच्याकडे एक पेन्सिल असू द्या, पुस्तकं किंवा वही, त्यामध्ये काही वाटलं तर तुम्ही वर लिहून ठेवा किंवा टिक मार्क करून ठेवा. ठीक आहे. तर आज आपण बेसिक पाहणार आहोत की आवाज नेमकं कसं काम करतं आणि आपण त्याच्याबद्दल ते कसं आपण मोजतो किंवा त्याच्या काही उदाहरणं सोपी. तर एकदा पुस्तकामध्ये लक्ष घालूया की आपण नेमकं कोणता धडा पाहतोय, कारण ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत त्यांच्या नजरेसमोरून जाणार एकदा पाहूया की आपण हा 15वा लेसन ध्वनी याबद्दल पाहत आहोत. आणि सगळ्यात पहिला त्यांनी प्रश्न विचारलाय की ध्वनी कसं निर्माण होत आहे. ध्वनी म्हणजे आवाज जो माझ्या गळ्यातून निघत आहे किंवा टाळी वाजवल्यानंतर जो आवाज होत आहे हे नेमकं कसं होत आहे हे आपण पाहणार आहोत. तर बघा, आपण बरेच आवाज होण्याचे साधन पाहतो. गाडीचा आवाज आहे, एखाद्या मोबाईलचा आवाज, टीव्हीचा आवाज आहे. ही आवाज नेमकी कशा प्रकारे काम करतात, तर ध्वनी कसं निर्माण होत आहे. तर बघा, तुम्ही गळ्याला बोलताना तुम्ही तुमच्या गळ्यावर इथे हात ठेवला तर व्हायब्रेशन काय होत आहे, कंपन होत आहे इथे हात ठेवल्यानंतर, बरोबर. टाळी वाजवल्यानंतर सुद्धा आवाज येत आहे. तर याचं हे कसं काम करत आहे, ध्वनी कसं निर्माण होत आहे, तर काय होत आहे, व्हायब्रेशन हा जो कंपन आहे ना, काही आदळल्यानंतर आवाज होणे, एकामेकाला घासल्यानंतर किंवा काही हालचाल झाली तर जे आवाज होत आहे ते आपण या परिणाम यामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर ध्वनी कसं निर्माण होत आहे, तर यामध्ये कंपन होत आहे. ठीक आहे. कंपन म्हणजे व्हायब्रेशन म्हणा, ऑस्सिलेशन म्हणा, जे असतं ना, एका ठिकाणी हलण्याची जी त्याची प्रक्रिया असते. तर वस्तू कंपन करू लागली की ध्वनी निर्माण होतो. कंपनामध्ये जसं तुम्ही डमरू बघितला, डमरूला आपण हलवलं तर त्याचे जे दोन बाजूचे जे धागे असतात ते एकमेकाला एका दुसऱ्या बाजूला आदळत असतात आणि डमरूचा आवाज होत आहे. टाळी वाजवल्यानंतर आवाज होत आहे. तर यामध्ये काय होत आहे, कंपन होत आहे. वस्तू कंपन करू लागली की ध्वनी निर्माण होते. आणि कंपन म्हणजे काय म्हटलं मी, व्हायब्रेशन. जसं हे बघा, हाताला घासल्यानंतर किंवा आपण टाळी वाजवल्यानंतर जे होत आहे, तर हवेत निर्माण होणाऱ्या लहरी. तर जसं आता मी बोलत आहे, तर यामध्ये लहर निर्माण होत आहे हे आपल्याला दिसत नाही आहे, पण हे निर्माण होत आहे. त्याचमुळे आपल्याला आवाज येत आहे. तर हा जो कंपन आहे माझ्या गळ्यातून निघणाऱ्या आवाजाचा किंवा टाळी वाजवल्यानंतर जे आवाज निघत आहे, तो कंपन हा लहरी मार्फत हवेमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातं. तर आपण जी ध्वनीची, आवाजाची जी निर्मिती होत आहे त्याबद्दल बोलत आहोत. तर काय होत आहे, कंपन होत आहे. आणि हा कंपन कशाद्वारे, हवेत निर्माण होणाऱ्या लहरीद्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जातं. जसं आपण इथे गाडीचा पोंगा वाजवला तर खूप दूरपर्यंत आवाज जातो, पण इथे ज्या
लेवलमध्ये ते खूप जास्त जोराने आवाज येणार, पण काही अंतरावर गेल्यानंतर त्याचा आवाज कमी येणार. बरोबर? सगळ्यांनी असं बघितलं आहे की आपण कुणाला दुसऱ्याला आवाज देताना आपल्याला माहिती असते की तेवढ्या दूरपर्यंत माझी आवाज जाणार नाही, त्यामुळे आपण जोराने आवाज देण्याचा प्रयत्न करतो, है ना? तर हे का बरं होत आहे की हवा ह्या ज्या लहरी आहेत ह्या सुद्धा काही अंतरावर जाऊन थांबतात. जसं मी आवाज काढत आहे तर हा आवाज या रूम मध्ये येणार, व्यवस्थित ठळकपणे आवाज येणार, कारण हे जवळ आहे, माझ्या अंतराच्या जवळ आहे. पण हे थोडं दूर गेल्यानंतर दूरच्या व्यक्तीला मात्र आवाज थोडा हळू येणार, कारण तोपर्यंत तिथपर्यंत लहरी, माझ्या आवाजाच्या ज्या कंपनाच्या ज्या लहरी आहेत हवेतून जाणाऱ्या, हा त्या अंतरापर्यंत पोहोचू शकत नाही. ठीक आहे. तर यामध्ये बघा संकोचन, विरलन हे जे म्हटलं आहे ते ह्या लहरीबद्दल बोलत आहे. जसं मी आवाज काढत आहे तर माझ्या आवाजाच्या ज्या लहरी निघत आहेत किंवा हा जो कंपन निघत आहे, हा जो व्हायब्रेशन निघत आहे, यामध्ये काय होत आहे, कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन म्हणजे संकोचन, विरलन. सरळ भाषेत जे आपण आकुंचन, प्रसरण म्हणतो, आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं, जे आकुंचन होत आहे त्यामध्ये संकोचन हा शब्द वापरलाय त्यांनी, आणि विरलन म्हणजे प्रसरण, रेअरफॅक्शन, त्यामध्ये दूर जात आहे. तर याचे हे कारण हे कण असतात. तर कण म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे की हवा जी आहे ही थोडं दूर दूर अंतरावर असते. जसं जे स्नायू असतात, जे सॉलिड असते, घन पदार्थ हे एकमेकाला घट्ट पकडून बसले असतात, पण पाणी, द्रव पदार्थ थोडे दूर असतात आणि हवा थोडे दूर असतात, एवढ्या अंतरावर असतात. तर हे जे कण आहेत हवेचे, हे काय करत आहेत, कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन, संकोचन आणि विरलन हे स्वतःच्या ठिकाणी काम करतात. जसं हवा जी आहे ती त्याच ठिकाणी असते. तर आपण हे पाहणार आहोत. तर बघा, यासाठी आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी जे आवाजाचं जी निर्मिती आहे, तर हे मोजण्यासाठी, जसं माझा आवाज किती डेसिबल म्हणजे किती प्रमाणात येत आहे, मोजमाप करायचं आहे. माझ्या आवाजाचं जे मोजमाप, जसं आपण टेम्परेचर मोजलं, तापमान मोजला, ऊर्जा मोजली, तसं आवाजाचे सुद्धा मोजमाप करायचं असेल किंवा किती प्रमाणात मी उंच बोलत आहे, हळू बोलत आहे, हे समजा काढायचं असेल, तर त्यासाठी त्यांनी बेल म्हणा, जे आपली सायकलला बेल असते, किंवा डमरू म्हटलं, त्याबद्दल त्यांनी उदाहरण नाही दिले आहे. का बरं नाही दिले आहेत त्यांनी? फक्त ट्युनिंग फोक म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे बघा, हे याबद्दल बोललेलं आहे, या वस्तूबद्दल बोलले आहेत. हा आहे ट्युनिंग फोक. तर याबद्दल त्यांनी का बरं म्हटलं आहे, याला नाद काटा, ट्युनिंग फोक पेक्षा याला नाद काटा, मराठी शब्दामध्ये याला नाद काटा असं म्हटलेलं आहे. तर यांनी फक्त नाद काटा का बरं त्यांनी वापरला आहे, तर आता एवढे प्रयोग झाले, एवढं समोर आलो आपण, तर त्यांनी असं एक साधन काढलं की आवाज नेमकं किती निर्माण होत आहे आणि किती आवाज किती जोराने बोलल्यानंतर किती फोर्स, माझा किती क्षमता लागल्यानंतर किती आवाज निर्माण होणार, यासाठी त्यांनी एक साधन काढलं आणि त्यांनी याला काय म्हटलं, नाद काटा. आता या नाद काट्याबद्दल असं काय विशेष आहे की यालाच त्यांनी विशेष साधन म्हणून वापरलं आहे? कारण ते बेल सुद्धा वापरू शकत होते, घंटा जी आपल्या शाळेच्या बाहेर असते किंवा सायकलला असते, त्याने सुद्धा आवाज निर्माण होत आहे. पण त्यांनी फक्त नाद काटाच का वापरला? तर नाद काटा हा विशिष्ट प्रमाणात ते कंपन निर्माण करतं, विशिष्ट प्रमाणात त्याचा वेग असतं, फ्रिक्शन त्यामध्ये जे होत आहे हे विशिष्ट असतं. म्हणून त्यांनी असा हा वस्तू निर्माण केला की यामधून प्रॉपर जो आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे, जेवढा आपण फोर्स लावला त्याचनुसार त्याचं उत्तर मिळणार. ठीक आहे, कारण आपण असं नाही म्हणू शकत की मी आता 10 नंबरच्या व्हॉल्यूमवर बोलले, पण आपण असं म्हणू शकतो की मी 10 जूल्स किंवा कॅलरीज मध्ये मी माझा फोर्स लावला आणि मला एवढं माझा आवाज मिळाला. आपण असं या
नादकाट्यामध्ये म्हणू शकतो. समजलं की हा नादकाटा का बरं वापरलेला आहे, आपल्याला याचं उदाहरण का बरं दिलेलं आहे, कारण यामध्ये विशिष्ट आपल्याला जे उत्तर पाहिजे, जेवढं आपण फोर्स लावणार, जेवढं आपण प्रयत्न करणार, तेवढं आपल्याला उत्तर मिळणार, प्रॉपर, अगदी व्यवस्थित. म्हणून त्यांनी नादकाटा वापरलेला आहे. आणि याचं काय आहे बघा, विशिष्ट म्हणजे काय, तर स्टेम आहे. जी स्टेम इथे जी दिसत आहे, दांडी, ही महत्वाची, कारण ही थोडी लांब असते. जसं हे तुम्हाला दिसतात, हे 2 ट्यून टाइम्स जे दिसतात ना, हे दांडे आजूबाजूला, हे आदळली जातात रबरला. एक रबर असतं, असं रबर असतं, आणि हा जो नादकाटा आहे असं हातामध्ये पकडला जातं याच्या स्टेमला, दांडीला, आणि याला असं मारतात. मारल्यानंतर आवाज निर्माण होत आहे. तर यामध्ये हे जे हा जो बाजू आहे, एक मिनिट त्याला सांगताय की हा जो हे जे 2 आहेत बाजू, हेच फक्त त्या रबरला आदळली जातात आवाज होण्याकरिता. तर आवाज यामध्ये स्पष्ट केव्हा ऐकायला येणार, ज्यावेळेस आपल्याला काही विशिष्ट ताकद, फोर्स लागल्यानंतरच त्याच्यामधून आवाज येतो. यामध्ये काय होत आहे, कंपन होत आहे, व्हायब्रेशन. तर फक्त ही जी टोकं आहेत ही आदळली जातात. ठीक आहे. तर हा जो नादकाटा आहे, हा आपण किती फोर्स लागल्यानंतर किती व्हायब्रेशन होत आहे, किती कंपन होत आहे, याचं मोजमाप आपण पुरेपूर व्यवस्थित करू शकतो. म्हणून हा जो ट्यून्स आहेत, हे जे दांडे आहेत, हे थोडे लांब असतात कुणापेक्षा, या स्टेम पेक्षा. हा स्टेम म्हणजे हा जी दांडी आहे ही हात पकडण्यासाठी असते, जेणेकरून तो व्हायब्रेशन थांबायला नको किंवा त्यावर परिणाम नको व्हायला. कारण ते जे कंपन आहे ते थांबायला नको, ते थोडं दूर असायला पाहिजे. आपण इकडे ठेवलं तर आपला हातापर्यंत कंपन यायला नको. समजा इथपर्यंत कंपन आलं तर होऊ शकतं आपण इथे घट्ट पकडून ठेवलं आहे, त्यामुळे यावर सुद्धा परिणाम होणार. म्हणून याला थोडं अंतरावर ठेवलं असतं. बघा, तो यामध्ये थोडं अंतर दिसत आहे. तर यासारखा हा नादकाटा असतो. ठीक आहे. तर हा जो नादकाटा सांगण्याचा तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय आहे यामागचं कारण, तर यामधून आपल्याला बरोबर उत्तर मिळतं. तर याचं काय म्हणत आहे की हा धातूचा काटा असता. धातूचा म्हणजे स्टील म्हणा किंवा अल्युमिनियम असं. आणि हा टेबलवर आपटला, तर इथे टेबल आपण यासाठी म्हणत आहोत कारण मोठ्या वर्गामध्ये गेल्यानंतर एक काळ्या रंगाचं रबर असतं, तर त्यावर ते आपटलं जातं. तर आपण टेबलवर सुद्धा आपटल्यानंतर आपल्याला त्याचे कंपन मोजू शकतो आपण. दांडे दूर गेले तर हवेत कंप्रेशन तयार होतं. तर बघा, तुम्हाला इथे ही कृती दिसत आहे, आकृती. संकोचन जे म्हटलं, कंप्रेशन म्हणजे आकुंचन. तर हा जो दांडा आहे, हे 2 बाजूला असलेले हे काय होतात, अशा प्रकारे हलतात. अशा प्रकारे हलतात. जसं आपण असं आदळलं ना, त्याला असं उभं ठेवलं तर हे असं अशा प्रकारे हालायला सुरू होतात. ठीक आहे. तर हे हल्ल्यामुळे बघा, फक्त एवढ्या जागेमध्ये हालचाल दिसत आहे. ठीक आहे. तर हे जे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे, हे जे संकोचन, विरलन आहे, यामुळे काय होत आहे की जी हवा आहे त्या नादकाट्याच्या आजूबाजूची हवा, सगळ्यांना माहित आहे की आपण हवेच्या आजूबाजूला राहतो. सगळ्यांना आठवतं की आपण समुद्रामध्ये राहतो हवेच्या. तर समजा आपण या नादकाट्याला रबरवर किंवा टेबलवर आपटल्यानंतर काय होणार, हे यामध्ये कंपन होणार. तर हा जो कंपन आहे काय करत आहे की जी हवा आहे त्या हवेला, समजा या बाजूला गेला तर इथे असलेल्या हवेला हा मागे ढकलत आहे, आणि हा समजा समोर आला तर काय करत आहे, या हवेला समोर करत आहे. तर जे मागे गेलेली हवा होती, ही जी मागे गेलेली हवा होती, हिला जास्त जागा मिळत आहे इकडे आल्यानंतर. तर हा जो संकोचन विरलन आहे, यामुळे काय होत आहे, लहरी निर्माण होत आहेत. तर सोपं उदाहरण म्हणून तुम्ही बघा, सगळ्यांकडे जी आपण लाईन मध्ये लागतो. विचार करा, 10 मुलांची लाईन आहे. ठीक आहे.
आपण प्रेयरला उभे असताना, प्रार्थना म्हणत असताना आपण लाईन मध्ये उभे असतो, बरोबर? मग आता 10 जण समोर उभे आहेत, समोर मागे 10वा व्यक्ती सारख्या अंतरावर आपण समजा उभे आहोत किंवा जवळजवळ थोडे उभे आहोत, अंतर नाही आहे आपल्यामध्ये 10 व्यक्तींमध्ये, पण मागचा सगळ्यात मागे असलेला 10वा व्यक्तीने धक्का दिला. समजा मागच्या व्यक्तीने धक्का दिला 9व्या व्यक्तीला, तर काय होणार? 9वा व्यक्ती 8व्या व्यक्तीला धक्का देणार, 8वा व्यक्ती 7व्या व्यक्तीला धक्का देणार. पण धक्का फक्त कोणी दिला? 10व्या व्यक्तीने दिला. पण त्याचा परिणाम काय होत आहे? तर जे मधात असलेले जे काही आहेत, व्यक्ती उभे आहेत, मुलं उभे आहेत, तर हे एकमेकाला धक्का देत आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणजे समोरचा पहिला जो व्यक्ती आहे हा थोडा समोर ढकलला जातो, थोडा समोर ढकलला जातो, बरोबर? तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की काय होत आहे, जागा कुणाचीच बदलत नाहीये, जागा कुणाचीच बदलत नाही. फक्त 10व्या व्यक्तीने मागून जो धक्का दिला त्याचा परिणाम स्वरूप काय दिसत आहे, तर मधात असलेले जे व्यक्ती आहेत हे थोडे समोर ढकलले जात आहेत आणि त्यामुळे हालचाल होत आहे. कशी? समोर गेले, परत आपल्या ठिकाणी वापस आले, बरोबर? तर कोणी बोलले? काही प्रश्न आहेत? कोणी बोलले? बरं, तर जे मागच्या व्यक्तीने जो धक्का दिला होता त्या परिणाम स्वरूपात मधातील असलेले जे व्यक्ती आहेत हे थोड्या अंतरावर समोर ढकलले जातात, परत आपल्या ठिकाणी आपल्या जागेवर येतात. तर काय होत आहे? यांच्यामध्ये हालचाल होत आहे. यासारखंच ज्यासारखं हवेमध्ये हा जो नादकाटा आपल्या ठिकाणी असे जे हालत आहेत, जे व्हायब्रेट होत आहेत, कंपन होत आहे यांच्यामध्ये, या नादकाट्याच्या दोन टोकामध्ये जो कंपन होत आहे, यामुळे काय होत आहे, तर त्यांच्या आजूबाजूला जी हवा आहे, त्यांच्या आजूबाजूला जी असलेली हवा आहे ही एकमेकाला ढकलत आहे. समजा या टोकाच्या बाजूला असलेली हवा याच्या हालचालीमुळे काय होत आहे, इकडे मागे पुढे ढकलली जात आहे. ठीक आहे. आता या ढकलण्यामुळे किंवा खेचण्यामुळे काय होत आहे, तर यांच्यामध्ये असलेली एनर्जी, फक्त बघा एनर्जी, यांच्यामधली असलेली ऊर्जा जी आहे ती समोर जात आहे. जे कण आहेत हे आपल्याच ठिकाणी स्वतःच्या जागेवर उभे असतात. ज्यासारखं 10व्या व्यक्तीने धक्का दिला 8व्या 9व्या व्यक्तीला, तर हे यांची जागा बदलत नाही, फक्त थोडे समोर ढकलली जातात. त्यासारखंच हवेमध्ये सुद्धा होत आहे. काय? तर ते स्वतःच्या ठिकाणी त्यांची जागा थोडी हालत आहेत, पण ते दुसऱ्या सुद्धा व्यक्तीला, दुसऱ्या आजूबाजूला असलेल्या कणाला हलवत आहेत आणि त्यामुळे जो कंपन झाला त्याचा परिणाम थोडा लांबपर्यंत जाणार, तो आवाज लांबपर्यंत जाणार. तर हेच या नादकाट्याचा जे उदाहरण आहे हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर बघा, त्याबद्दल परत त्यांनी एक सोपं म्हणून त्यांनी असं एक उदाहरण दिलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलं की संकोचन ज्यावेळेस जवळ येत आहेत, संकोचन, दांडे दूर गेले तर जे आजूबाजूला जे असलेली हवा आहे यांच्यामध्ये काय होत आहे, संकोचन होत आहे. कारण हवा इथे होती, आता ही काय होणार, ही संकोचित होणार. त्यासारखंच समजा दांडे जवळ आले तर यामध्ये आता काय झालं, या इथे जी असलेली हवा आहे तिला जास्त जागा मिळाली, एवढी जागा मिळाली जास्त, म्हणून काय होत आहे, विरलन होत आहे, प्रसरण म्हणा. तर या संकोचन विरलनामुळे लहरी निर्माण होत आहेत. याचा परत एक छान उदाहरण म्हणून बघा, आपण पाण्यामध्ये दगड घातला, थांबलेलं पाणी आहे, विचार करा, आपण बादलीमध्ये पाणी घेतलं किंवा मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि तिथे पाणी अगदी शांत आहे, त्यामध्ये आपण वरून दगड घातला, तर पाणी कुठेच गेला नाही, पण तिथे लहरी निर्माण झाल्या.
ठीक आहे. तर त्या लहरी टोकापर्यंत गेल्या, परत एकदा वापस आल्या. तर हा जो लहरी आहेत, या लहरीमुळे काय होत आहे, ध्वनी समोर जात आहे. ठीक आहे. तर हे काय आहे, ट्युनिंग फोक नाक काट्याबद्दल एक्सप्लेनेशन आहे. तर यामध्ये जे आपल्या पुस्तकामध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा, जे मी म्हटलं की समजा नाककाट्याच्या अवतीभोवती असलेली जी हवा आहे ती या प्रकारे आपण लाइनिंग्स मध्ये पकडली, सरळ लाइनिंग मध्ये जे कण आहे त्याला आपण अशा प्रकारे पकडलं, तर याला काय म्हटलं आहे, ह्या दूर गेल्यानंतर ह्या ज्या हवा आहे ही काय झाली आहे, संकुचित झाली आहे, कंप्रेस झाली आहे. पण त्यासारखा हा समजा जवळ आला तर काय होत आहे, ही जी हवा आहे हिला जास्त जागा मिळाली आहे आणि हा जो कंप्रेशन आहे, हा कंप्रेशन हा बघा इथे आला आहे, कारण त्यांनी काय केलं आहे, आपला जो धक्का आहे हा समोर पाठवला. जसं 8व्या 9व्या मुलाला जेवढा धक्का लागणार त्या प्रमाणातला धक्का 7व्या 6व्या मुलाला नाही लागणार, कारण त्यांनी काही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण धक्का लागत आहे. ठीक आहे. तर हेच आहेत काय, संकोचन आणि विरलन हवेमध्ये होणारे. ठीक आहे. तर यामध्ये काय होत आहे की संकोचन व विरलन आळीपाळीने तयार होतात. जसं काय म्हटलं आहे, आळीपाळीने तयार होतात म्हणजे जसं इथे तुम्हाला दिसत आहे, हे दिसत आहे संकोचन झालं आहे, मग विरलन झालं आहे, तर हे आळीपाळीने तयार होत आहेत. आणि आळीपाळीने का बरं, कारण व्हायब्रेशन म्हटलं तुम्ही, कंपन म्हटलं तर ते फक्त इथे समोर जाणार आणि मागे येणार असं नाही होणार. त्यांना जोपर्यंत ते थांबत नाही तोपर्यंत पण, जसं तुम्ही ढोलक वाजवताना कुणाला बघितलं असेल तर बघा, हात मारला की जो आजूबाजूला असलेली जी ढोलकाची जी त्वचा असते की किंवा जी पातळी असते ती हालत असते है ना, काही वेळापर्यंत, जोपर्यंत तिचा तो फोर्स लागलेला जो काही आहे तो थांबत नाही, व्हायब्रेशन कंपन, तोपर्यंत ती हलत असते आपल्याच ठिकाणी. म्हणून इथे काय म्हटलं आहे की त्यामध्ये आळीपाळीने तयार होतात संकोचन व विरलन. हे बदल हवेत तरंगाच्या स्वरूपात पसरतात व हवा पुढे सरकत नाही, फक्त तरंग पुढे जातात. हा महत्वाचा आहे की हवा पुढे सरकत नाही, फक्त काय जातात, तरंग पुढे जातात. त्यामुळे आपल्याला आवाज ऐकायला येतं. तर याचं उदाहरण काय म्हटलं आपण, त्यासारखं ज्यासारखं 10व्या व्यक्तीने 8व्या व्यक्तीला जो धक्का दिला आणि तो समोर असलेला पहिला असलेला जो व्यक्ती आहे त्याच्यावर काय परिणाम होत आहे की 10व्या व्यक्तीने समजा काही प्रमाणात जास्त जोराने धक्का लागला असेल तरी सुद्धा पहिला व्यक्ती जास्त समोर जाणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे काय, तर फक्त एनर्जी त्यांची जी 10व्या व्यक्तीने लावलेली जी ताकद आहे तीच समोर गेलेली आहे, त्यांच्या जागेमध्ये स्थितीमध्ये बदल झालेला नाही आहे. ठीक आहे. याबद्दल कोणाला काही प्रश्न, आपण पुस्तकेमध्ये पाहूया. नाही समजलं असं काही, तर बघा आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, ध्वनी कसं निर्माण होत आहे, तर कंपनामुळे. जे आपण बोलत आहोत किंवा एखादी वस्तू घासत आहे किंवा त्यामधून आवाज निर्माण होत आहे, सायकलची बेल म्हणा किंवा बाहेर असलेला काही ठोका म्हणा, आपल्या शाळेच्या बाहेर असलेला, तर ते कंपनामुळे होत आहे. बरोबर. तर बघा यांनी परत काय म्हटलं आहे की ध्वनीची निर्मिती, एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते, हे आपण शिकलेलो आहोत. अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याच्या उदाहरणा समजून घेऊया. तर हा जो नादकाटा आहे हा का बरं घेतला आहे तुम्हाला सांगितलं मी, कारण यामध्ये हा जो नादकाटा आहे यामध्ये आपल्याला प्रॉपर एक्झॅक्ट ध्वनी आपल्याला मोजता येतं किंवा सांगता येतं. ठीक आहे. तर एक आधार व 2 भुजा असलेला धातूपासून बनलेला हा नादकाटा आहे.
स्थिर नाद काटा दाखवलेला आहे इथे. स्थिर म्हणजे न हलणारा किंवा त्यावर काही प्रयोग न करत आहोत आपण त्यामध्ये, म्हणून तो स्थिर काटा म्हटलाय. नाद काट्याच्या सभोवतालच्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केला आहे. ते जे ह्या उभ्या रेषा दाखवल्या आहेत तर ह्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी उभ्या रेषा त्यांनी दाखवल्या आहेत. इथे उभ्या रेषांमधील अंतर समान आहे. याचा अर्थ हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब ABC या तीनही ठिकाणी सारखाच आहे. सरासरी दाब म्हणजे यांच्यावर पडणारा जो प्रेशर आहे, दाब हा सारखाच आहे. म्हणजे आजूबाजूला या ज्या ट्युनिंग फोर्सच्या ज्या नाद काट्याच्या अवतीभोवती असलेली जी हवा आहे ही सारखी घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला यांच्यामध्ये या आजूबाजूला असलेल्या हवेमध्ये किती बदल आला हे आपल्याला मोजता येईल, समजता येईल. ठीक आहे. तर आधाराच्या मदतीने नाद काटा कडक रबरी तुकड्यावर आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवात होतात. त्याची मागे पुढे अशी नियतकालिक हालचाल सुरू होते. बघा यामध्ये नियतकालिक असं म्हटलं आहे, पिरियोडिक. का बरं? का बरं? नियतकालिक, पिरियोडिक असं त्यांनी शब्द का वापरला आहे? बघा हा जो नाद काटा आहे ना, जसं मी म्हंटल की आपण समजा बेल घेतली त्यामधून सुद्धा आवाज निघू शकत आहे, किंवा डमरू घेतला त्यामधून सुद्धा आवाज निर्माण होऊ शकत आहे. पण हा जो नाद काटा आहे यामध्ये स्पेसिफिक म्हणजे जसं मी म्हंटल की हा काही विशिष्ट पद्धतीनेच काम करत आहे, याची विशिष्टता स्पेसिफिकेशन म्हणजे हा नियतकालिक पद्धतीने काम करत आहे. म्हणजे याला ज्या प्रमाणात मी फोर्स लावून किंवा ताकद लावून याला मार घालून त्याला आपटून यामध्ये जे कंपन चालू करणार हे ठराविक राहणार. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की नियतकालिक हालचाल सुरू होत आहे. म्हणजे समजा या बाजूने 3 सेंटीमीटर दूर जात आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 सेंटीमीटरच दूर जाणार, मीटर दूर जाणार. म्हणजे अंतर यांचा आतमध्ये जाणार, समोर येणार हे सारखं असतं आणि हे प्रमाणामध्ये असतं. ठीक आहे. म्हणून त्यांनी नियतकालिक अशा प्रकारची जी हालचाल होत आहे हे सांगितलं आहे. या हालचालीमुळे काय होत आहे ते पाहूया. तर काय दाखवलं आहे की ब मध्ये इथे याबद्दल बोलत आहेत, या ब बद्दल म्हणजे दुसऱ्या या आकृतीबद्दल बोलत आहेत. नाद काट्याच्या भुजा एकमेकांपासून दूर गेल्यास भुजा लगतची बाहेरची हवा दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो. दाब वाढली जाते म्हणजे यांच्यावर प्रेशर वाढला जात आहे, कारण हे हवेला बाजूला धक्का देत आहे. बरोबर. तर हे दोन्ही बाजूने होत आहे. या बाजूने सुद्धा होत आहे. जसं या बाजूने होत आहे त्यासारखं दोन्ही बाजूने होत आहे. तर या काय होत आहे, हवेचा दाब दोन्ही बाजूने वाढला आहे, दोन्ही बाजूला. त्यासारखंच भाग ए या ठिकाणी इथे 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 या ठिकाणी काय होत आहे, उच्च दाबाची स्थिती निर्माण होत आहे. उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला संपीडन, कंप्रेशन आकुंचन, कंप्रेशन असं म्हटलं आहे. का बरं? कारण इथे हवेला जागा कमी दिली आहे. ठीक आहे. म्हणून इथे काय होत आहे, कंप्रेशन होत आहे. कंपनाच्या पुढील स्थितीत नाद काट्याच्या भुजा एकमेकांच्या जवळ आल्या आहेत. इथे बघा याबद्दल बोलत आहेत. तर इथे काय म्हणतात, नाद काट्याच्या दोन्ही बाजू जवळ आल्या आहेत. त्यामुळे काय होत आहे, भुजालगतची बाहेरील हवा विरळ होते व तिथला भाग हवेचा जो दाब आहे हा कमी होत आहे. जसं इथे ए मध्ये कसा दाब वाढला होता, हवा जवळ येऊन त्यांचा जो दाब वाढला होता, आता हा दाब काय होत आहे, जी हवा आहे हा दाब हा समोर पाठवत आहे आणि स्वतःला कमीत कमी जागेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे काय होत आहे, दाब हा कमी होत आहे. तर बघा तुम्हाला इथे दिसत आहे ए ची जी जागा आहे ती आता बी च्या ठिकाणी आलेली आहे. बरोबर. तर याला काय म्हटलं आहे, विरलन, रेअरफॅक्शन असं म्हटलं आहे, कारण इथे जागा ही याला जास्त मिळाली आहे.
जी हवा आहे याला जागा जास्त मिळाली आहे. परंतु याच वेळेला आधीच्या संपीडन स्थितीतील हवेची रेणू नी भाग अ आपली ऊर्जा भागातील रेणूंना भाग बी दिल्यामुळे तेथील हवा संपीडन स्थितीत जाते. इथे याबद्दल बोलत आहे. काय होत आहे? एक जी ठिकाणाची जागा आहे कंप्रेस झालेली समोर जात आहे आणि जिथे ए ची जागा आहे इथे काय दिसत आहे? विरलन हे दिसत आहे. ज्यासारखं 10व्या व्यक्तीने धक्का दिल्यानंतर 9व्या व्यक्तीवर परिणाम होऊन तो समोरच्या व्यक्तीला धक्का देणार, परत आपल्या ठिकाणी येणार. पण त्याला जास्त जागा मिळत आहे कारण समोरचा व्यक्ती समोर जात आहे आणि त्याला जो अंतर आहे हा जास्त मिळत आहे. ठीक आहे. तर भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेत संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाट्यापासून दूरपर्यंत पसरत जाते. तर अशा प्रकारचा हा जो लेयर्स आहेत, जो वेव आहे, काय होत आहे? ध्वनी तरंग. याला काय म्हटलं आहे? याला ध्वनी तरंग, साऊंड वेव असं म्हटलं आहे. या तरंगामुळे हे आवाज या नादकाट्यापासून निर्माण झालेला आवाजात दूर जात आहे. हे ध्वनी तरंग कानावर पडल्यास कानातील पडदा कंपित होते व त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला जाणीव होत आहे. तर बघा, यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं, यामध्ये सुद्धा काय होतंय की कानाच्या पडद्यापर्यंत जरी का हा आवाज आला तरी सुद्धा हा कानाच्या पडद्यात आपल्याला समजण्यासाठी आधी मेंदूपर्यंत जाणार आणि नंतर मग आपण क्लिक करणार की हो, आवाज येत आहे, कुठून तरी आवाज येत आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय? तर आधी आपल्याला नादकाटा रबरवर आपटावा लागेल. त्यामधून मग तरंग निर्माण होणार. त्या तरंगामधून आपल्या कानापर्यंत, कानाच्या पडद्यापर्यंत येणार आणि हा पडद्यामधून आपल्या मेंदूमध्ये जाणार आणि मग आपल्याला त्याचा भास होणार किंवा जाणीव होणार की हा, इथून आवाज येत आहे. तर हे काय आहे? ध्वनीबद्दल, म्हणजे ध्वनीची निर्मिती, म्हणजे हा जो ध्वनीचा जो प्रसार आहे किंवा याचं काही माध्यम आहे याबद्दल आपण इथे पाहत आहोत. तर हवेत ध्वनी तरंग निर्माण झाल्यास हवा पुढे जाते की हवेची रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून फक्त संपीडन व विरलन स्थिती पुढे हवेत निर्माण होत जाते, असे का होते? हा महत्वाचा समजण्याचा मुद्दा आहे की ही जे हवा आहे ही कुठेही जात नाही. काय जात आहे? फक्त संपीडन व विरलन, म्हणजे हा जो तरंग आहे, जो व्हायब्रेशन आहे, कंपन आहे, फक्त हाच समोर जात आहे. जसं आवाज जो आहे, मी आवाज किती जोराने बोलत आहे, हा आवाज दूर असलेल्या व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी माझ्या आवाजाचा कंपन किती जोराने बोलल्यानंतर किती दूरपर्यंत जाणार हे या कंपनावर निर्धारित असतं. तर काय? हवा मागे पुढे जात नाही, हवा फक्त माध्यम आहे माझा आवाज समोर जाण्यासाठी. आणि हा जो आवाज आहे याला माध्यम लागतं. हा जसं आपला पृथ्वीभोवतालच हवा आहे, तर पृथ्वीच्या समोर हवा नसल्यास, पृथ्वीच्या वर गेल्यानंतर, बाहेर निघाल्यानंतर हवा नसल्यास आपल्याला आपला आवाज येऊ शकत नाही. यासाठी एक समोर आपल्याला प्रयोग म्हणून दिलेला आहे की ध्वनी प्रसारण आणि माध्यम. तर काय म्हणत आहेत की हा जो माझा आवाज आहे किंवा ध्वनी आहे यासाठी माध्यम असणे महत्वाचं आहे. जसं मला कुठे जायचं आहे तर मला माध्यम असायला पाहिजे, तर माझ्याकडे गाडी असायला पाहिजे किंवा बस असायला पाहिजे, रस्ता असायला पाहिजे, पैसे हे जे माध्यम आहे आवाज येण्यासाठी, तर हे माध्यम काय आहे? हवा. ठीक आहे. तर यासाठी काय आहे इथे? ध्वनी आणि माध्यम, प्रोपोगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम, यासाठी काय? हवा हे महत्वाची आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती म्हणून दिलेली आहे. तर हे आपण पाहणार. तर आता आपण जे ध्वनीबद्दल पाहला, जे बघत आहोत त्याबद्दल काही
कुणाला काही प्रश्न आहेत जे नाही समजलं असं मला विचारू शकता. आपण ध्वनी साऊंड बद्दल पाहत आहोत, तर त्यामध्ये काही नाही समजलं किंवा काही असं वाटतंय की यामध्ये परत हे कसं, हवा कशी दूर जात आहे, याबद्दल काही प्रश्न आहेत का? ओके ओके ठीक आहे. तर आपण जे समोरचा आहे, जी आपल्याला कृती दिली आहे त्याबद्दल आपण पाहूया की जी हवा आहे, ध्वनी प्रसारण आणि माध्यम, तर यासाठी त्यांनी काय म्हटलं आहे, हवेची गरज आहे. हा जो ही जी कृती दिली आहे यासाठी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काय तर ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा एक आपल्याला प्रयोग दिलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय म्हटलं आहे, तर बघा यांनी काय घेतलं आहे, काचेचा एक भांडा घेतलाय, काचेची हांडी जे म्हणत आहेत, काचेचं भांड, विद्युत घंटी आणि निर्वात पंपकडे म्हणजे व्हॅक्यूम, म्हणजे जसं इथे हवा आहे तर इथे काहीही नसणार. जसं आपण काचेचं भांड घेत आहोत त्यामध्ये हवा सुद्धा राहायला नको. जे माध्यम जे आहे, आपण जसं म्हणतो ना की आपण हवेच्या समुद्रामध्ये आहोत, पृथ्वीच्या अवतीभोवती काय आहे, हवेचा समुद्र आहे. तर हा जो हवेचा समुद्र आहे हा समजा काढल्यास पूर्णपणे हवा आपण बाजूला केली, ते हवा अजिबात ठेवली नाही, तर काय होणार, निर्वात म्हणजे व्हॅक्यूम, पूर्ण व्हॅक्यूम क्लीन जसा पृथ्वीच्या बाहेर आहे त्यासारखं हे तयार होणार. म्हणून त्यांनी काय काय दिलं आहे, काचेची हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवलेली आहे म्हणजे तिचा बॅलन्स म्हणून, आणि विद्युत घंटी, इलेक्ट्रिक बेल, ही जी आतमध्ये जी विद्युत घंटी आहे ही इथे ही ठेवलेली, ही आपण वाजवणार आणि त्यामधून आपण पाहणार की आवाज कसं येत आहे. समजा कमी हवा असल्यास किंवा जास्त हवा असल्यास आवाज किती जोराने येत आहे, त्याचं प्रमाण काय आहे, स्पीड किती आहे, ते सुद्धा यावर निर्धारित असतं. ठीक आहे. निर्वात पंप, व्हॅक्यूम, तर हा जो पाईप तुम्हाला दिसताय ना, यामधून बाहेर हवा काढली जात आहे. इथे पूर्ण त्यांनी एक जो व्हॅक्यूम पंप आहे तो दाखवलेला नाही आहे, फक्त एक नळी ठेवली आहे. तर व्हॅक्यूम पंप काढत असताना त्यामधून, जसं बघा तुम्ही घरी, आपण जे घरामध्ये आपण जे व्हॅक्यूम क्लीनर जे असतं ना, पण कसं ते हवा शोषून घेत आहे, आपल्याकडे खिचून घेत आहे जो जमिनीवर असलेला कचरा, तर ते व्हॅक्यूम क्लीनर किंवा व्हॅक्यूम पंपासारखं विचार करा. ठीक आहे. तर नेमकं फिजिक्स मध्ये हेच असतं, भौतिकशास्त्रामध्ये, की जास्तीत जास्त कल्पना करा. तुमच्या डोक्यामध्ये असलेले जे काही कल्पनाशक्ती जेवढी उत्तम, तेवढं तुम्हाला फिजिक्स मजेशीर वाटणार. जसं आपण हवेबद्दल बोललो की हवा थोडी दूर जाणार, मग हवा जवळ येणार, पण हे आपण इमॅजिन जेवढं तुम्ही छान करणार त्यावर आपल्या लक्षात पण राहायला सोपं जातं. त्यासारखं ठीक आहे. तर हंडीवर झाकण आणि नळीच्या माध्यमातून केली आहे. तर हा जो झाकण आहे, वरून याला कडेबंद केला आहे आणि खालून सुद्धा कडेबंद आहे. फक्त यामध्ये असं म्हटलं आहे की आता पहिल्यांदा आपण असं पाहणार की इथे पूर्ण हवा आहे, या काचेच्या हंडीमध्ये पूर्ण हवा आहे भरलेली. ठीक आहे. तर आता आपण ही जी घंटी आहे, विद्युत जी घंटी आहे, हिला आपण वाजवत आहोत. ठीक आहे. समजा तिथे हवा आहे आणि विद्युत घंटी वाजत आहे, तर त्याचा आवाज आपल्याला बाहेर पण येणार. ठीक आहे. त्याचा आवाज आपल्याला बाहेर येणार. ठीक आहे. मग इथून थोडी हवा कमी केली तर हा जो आवाज आहे हा थोडा कमी होणार. आवाज कमी होणार म्हणजे त्याची जी क्षमता आहे, जसं जोराने येत आहे, कमी येत आहे, ती कमी होणार. परत थोडी कमी केली, अजून आपल्याला आवाज हळू येणार. ज्यावेळी आपण हवा पूर्णपणे कमी केली, काढून घेतली या निर्वात पंपाद्वारे, तर काय होणार, विद्युत घंटी जरी का वाजत असली तरी आपल्याला याचा आवाज बाहेर येणार नाही.
का बरं? तर इथे असलेली जी हवा आहे ही बाहेर निघाल्यामुळे जो माध्यम आहे आवाजाचा किंवा ध्वनी जो माध्यम आहे, ध्वनी प्रसारणाचा जो माध्यम आहे हा इथून निघाला आहे, बंद झाला आहे, तर आपल्याला आवाज येऊ शकत नाही. हे या कृतीमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर यासाठी म्हणजे आपण पुस्तकामध्ये सुद्धा एकदा पाहूया की नेमकं काय काय आहे ते. अगदी सोपं आहे. फक्त एकच यामधून निष्कर्ष निघत आहे. लक्षात ठेवा की आवाज येण्यासाठी हवा हे माध्यम असणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर पाणी किंवा स्थायू सारख्या एखाद्या माध्यमातून लहरीच्या रूपाने प्रवास करून ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. पाणी किंवा स्थायू सारख्या. ठीक आहे. तर परंतु ध्वनीचा स्रोत आणि आपल्या कान यांच्यामध्ये माध्यम नसेल तर काय होईल? समजा माध्यमच नसेल, जसं पाणी म्हणा किंवा हवा म्हणा नसेल तर काय होईल, म्हणून हे आपल्याला कृती करायची आहे या करून पाहायची आहे. तर ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. हे प्रयोगाने सिद्ध करता येते. प्रयोगाची रचना आकृतीमध्ये दाखवलेली आहे. तर यामध्ये काय काय म्हटलं आहे? एक काचेची हंडी, बेलजार आणि नळीमार्फत ही हंडी एका निर्वात पंपाला, व्हॅक्युम पंपाला जोडली आहे. तर हा जो व्हॅक्युम पंप आहे, जसं मी म्हटलं आहे, व्हॅक्युम पंप म्हणजे काय? निर्वात पंप म्हणजे जी हवा आहे ती शोषून घेणार. या पंपाचं काम आहे जी काही आजूबाजूला जी हवा आहे ती आपल्याकडे ओढून घेणार. तर इथे ह्या ज्या हंडीमध्ये किंवा जारमध्ये जी काही हवा आहे ही कशा मार्फत काढली आहे? या निर्वात पंपाद्वारे काढली आहे. ठीक आहे. निर्वात पंपाच्या सहाय्याने आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे एक इलेक्ट्रिक बेल जोडलेली आहे. मग प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असेल, यावेळी विद्युत घंटीची कड दाबली असता तिचा आवाज हंडीच्या बाहेर ऐकू येईल. हंडीच्या बाहेर आवाज तिचा ऐकू येईल. तेव्हा ज्यावेळेस तिथे हवा आहे, आपण अजूनपर्यंत तिथून हवा काढलेली नाही आहे. आता निर्वात पंप सुरू केल्यास हंडीतील हवेचे प्रमाण कमी कमी होत जाईल. हवेचे प्रमाण जसे जसे कमी होईल तशी तशी विद्युत घंटीची आवाजाची पातळी कमी होत जाईल. आवाजाचा जो लेवल आहे, जी पातळी आहे किंवा जे किती प्रमाणात आपल्याला आवाज येत आहे हे काय होणार? कमी होणार. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल. अशा वेळी विद्युत घंटीचा आवाज अत्यंत क्षीण असा ऐकू येईल. अगदी नाही म्हणून आपल्याला आवाज ऐकू येईल. या प्रयोगावरून सिद्ध होते की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आपण जर हंडीतील हवा पूर्णपणे बाहेर काढू शकलो तर विद्युत घंटीचा आवाज आपल्याला ऐकू येईल का? नाही येणार. का बरं? तर बघा इथे बाजूला पण सांगितले आहे की चंद्रावर गेले 2 अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून बोलले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही. चंद्रावर हवा नाही आहे. ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम 2 अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. त्यामुळे ते अंतराळवीर भ्रमणध्वनी सारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. हे तुम्हाला इथे दिसून येईल की हे नेमकं का बरं होत आहे. का बरं? तर आपल्याला समजा आजूबाजूला हवा नसेल किंवा आपण या जार मधून समजा हवा बाहेर काढली तर इथे माध्यम हवा राहणार नाही आणि आपल्याला ऐकू येणार नाही. तर याचं उदाहरण म्हणजे जसं मी म्हटलं की पृथ्वीच्या बाहेर हवा नाही आहे, तर तिथं आपला जो आवाज आहे त्याचा काहीही परिणाम राहणार नाही. तर यासाठी त्यांनी हा जो उदाहरण दिला आहे की तिथे कितीही जवळ उभे राहून बोलले चंद्रावर गेल्यानंतर, पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर, तर आवाज येऊ शकत नाही. कारण तिथे काय आहे?
हवा नाही आहे, तर त्यासाठी ते विशिष्ट माध्यम म्हणून काय वापरतात, तर भ्रमणध्वनी. तुम्ही पण बघितलं आपला जो मोबाईल आहे किंवा टीव्ही आहे, तर यांना काही एंटिना वगैरे किंवा काही विशेष तार असं काही लागत नाही. तर काय होत आहे यांच्यामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, हे जे वेव्स आहेत, हे जे तरंगे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक भ्रमणध्वनी, तर हे काय होत आहे, यांना हवेचा जो माध्यम आहे हे गरज पडत नाही. पण आपला जे आवाज आहे यासाठी हे गरजेचं आहे. काय आहे, हवा ही गरजेची आहे. बोला, काही तुम्हाला प्रश्न आहे? नाही. पण मी जे सांगत आहे तुम्हाला समजत आहे? हो. ओके, काही प्रश्न असल्यास विचारा. ठीक आहे. तर आपण जी चंद्रावरचं जे उदाहरण घेत आहोत, तर त्यामध्ये हवा नाही, तर हा जो माध्यम आहे हे किती गरजेचा आहे आवाज येण्यासाठी हे तुम्हाला समजायचं आहे. तर हा जो इथे उदाहरण दिले आहे की विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते, तर भ्रमणध्वनीमध्ये जे आवाज येत आहे किंवा यासाठी जे प्रसारणासाठी जे लहरी वापरले जातात, तर ह्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी. तर ह्यांना हवेसारख्या प्रसारणाची गरज नसते, म्हणून याला काही विशिष्ट असं काही सांगितलेलं नाही आहे. पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपला जो आवाज आहे याला हवेची गरज आहे आणि हा एक माध्यम म्हणून आपण याला पकडत आहोत, ग्राह्य धरत आहोत. ठीक आहे. तर बघा, इथे तुम्हाला फ्रिक्वेन्सी, ध्वनी तरंगाची वारंवारिता, फ्रिक्वेन्सी इथे तुम्हाला सांगितलं आहे. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर बघा, वाढलेला दाब आणि कमी झालेला आहे, जे म्हणतात ना, इमॅजिन करा, तुमची कल्पना शक्ती असू द्या जवळ, जेणेकरून तुम्हाला समजेल, जे हवेचे जे मॉलिक्युल्स आहेत, जे कण आहेत, हे अशा प्रकारे काम करतात. तर हवा जी आहे, सगळ्यांना माहिती आहे, हवा थोडी दूर दूर असते. जे घन पदार्थ असतात हे घट्ट पकडून असतात, पण हवा कशी असते, मोकळीक असते. हिला फक्त थोडासा का बदल झाला तर यांच्यामध्ये भरपूर बदल दिसून येतात. त्यासारखंच बघा, वाढलेला दाब आणि कमी झालेला दाब, वातावरणीय दाब. तर हे जे दाब आहे ना, प्रेशर, दाब, हे खूप महत्वाचं असतं. हवेमधील जे तरंग आहेत यांच्यामध्ये बदल होण्यासाठी किंवा यांची भूमिका ठरवण्यासाठी हा जो दाब आहे हा महत्वाचा असतो. जसं आपण म्हटलं की हा जो नादकाटा यांच्यामध्ये हे जे दोन आहेत टोक, तर यांचा असर, यांचा परिणाम किती दिसणार यांच्या कंपनावरून ठरतं. आणि हे किती जोराने आपला ताकद लावून, आपला फोर्स लावून हवेला बाजूला सारणार किंवा समोर घेणार हे त्या दाबावरून, प्रेशरवरून ठरतं. म्हणून इथे जे दिसत आहेत की ध्वनी तरंगाची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे ते किती, जसं मी म्हटलं ना की हे समोर जाता जवळ येतं, समोर जाणार जवळ येणार, तर किती माझ्या ताकदने मी फोर्स लावत आहे, माझ्या ताकद लावत आहे, ते कशावर ठरत आहे, तर हे जे फ्रिक्वेन्सी कशी निर्माण होणार, तर हे किती प्रमाणात हालत आहे, किती स्पीडने हालत आहे, ते हे यावरून ठरतं. ठीक आहे. तर हे जे विरलन व संपीडन जे हे जे तुम्हाला दिसत आहे, वाढलेला दाब, कमी झालेला दाब, तर समजा इथे आमचा आवाज आहे, इथून माझा आवाज सुरू झाला या टोकावरून, हा समोर जाणार, मग खाली जाणार, हा समोर जाणार. तर हा जो तुम्हाला हे जे लय दिसत आहे, ही जी लय आहे, हे कशावरून समजत आहे, दाब, किती जोराने झालं, किती ताकद लावून झालं आहे, हे दाब आहे. तर यामध्ये दाब, समजा हवा दाबली गेली असल्यास, तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या सिलेंडर मध्ये जी हवा असते, तिला दाबून भरल्यानंतर त्याच्यामध्ये काय होत आहे, प्रेशर वाढत आहे, दाब वाढत आहे, तर ते पाण्यामध्ये निर्माण होत आहे. तर तेवढं प्रेशर तर इथे आपल्याला गरज पडत नाही, तेवढा दाबाची गरज पडत नाही. पण इथे जो काही दाब आहे
त्या दाबामुळे हवेचे जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ जवळ आल्यामुळे त्याला जागा कमी लागत आहे, जागा जास्त लागत आहे. यामुळे हे जे हा जो टोक आहे, सुरू झालेला हा जो टोक आहे, हा बघा हा जो टोक आहे, हा काय होत आहे, हा इथून सुरू होत आहे असं खालीवर खालीवर दाबातील फरकामुळे. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे, नाद काट्याच्या कंपनामुळे हवेत संपीडन व विरलन कसे निर्माण होतात आपण पाहिले. येस, बोला, म्यूट करू शकता. मोसंबी कोसंबी आश्रम स्कूल यांनी हात वर केला आहे. काही प्रश्न आहे? अनम्यूट करून बोलू शकता, बोला. तुम्ही बोलत आहात आणि मला ऐकायला नाही येते असं मला म्हणायचं आहे. कोसंबी आश्रम स्कूल. काही प्रश्न आहे, विचारू शकता. आता मला नसेल विचारायचं तुम्हाला, पण तुम्ही नंतर पण मला कुठे मेसेज करून विचारू शकता. बघा, तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मला खरंच बरं वाटेल, कारण मला असं वाटेल की तुम्ही मला प्रतिसाद देत आहात. ठीक आहे. तर आजच्या आपण धड्यामध्ये जे काही शिकलो ते परत एकदा मी रिपीट करत आहे. ठीक आहे. क्विक मध्ये लवकर लवकर. तर नेमकं आवाज कसं निर्माण होत आहे, तर कंपनामुळे. आणि हे कंपन कसं काम करत आहे, तर हे आपण कशावरून शिकत आहोत, नादकाट्यावरून. की हा जो नादकाटा स्वतःच्या ठिकाणावरून जे तरंग निर्माण करत आहे, हे तरंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जात आहेत. कशामार्फत? हवेमार्फत. त्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर ध्वनीचा प्रसारण होत आहे. ठीक आहे. तर ध्वनी म्हणजे काय, तर कंपन. ठीक आहे. आणि त्याचं प्रसारण हे हवेमार्फत होत आहे. आजच्या आपण धड्यामध्ये बघितलं. बोला. 5 बज गए हैं. मला काही प्रश्न आहे? तुम्ही म्यूट करा तुमचं जे हा. तर बघा, आपण या लेसन मध्ये जे बघितलं तर ते काय आहे की यामध्ये जे होणारे ध्वनी मार्फत जे होणारे परिणाम आहेत, किंवा आपण ध्वनी कशा प्रकारे आपण आपल्या कानापर्यंत घेत आहोत, त्याचं माध्यम काय आहे, हे आपण या लेसन मध्ये बघितलं आजच्या लेसन मध्ये. तर पुढच्या लेसन मध्ये आपण पाहणार की हे जे ध्वनी आहे, यांचे जे तरंग आहेत, कंप्रेशन आणि काय म्हणतात, कंप्रेशन आणि विरलन आणि संपीडन हे कशा प्रकारे काम करत आहे, आपण हे पाहणार पुढच्या क्लासमध्ये. तर तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला तुम्ही नक्की विचारा. आणि मला असं वाटतं की आजच्या क्लासमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे तर तुमच्या टीचर यांना विचारा, ते मला प्रश्न विचारणार. आपण पुढच्या क्लासमध्ये ते नक्की डिस्कस करू. ठीक आहे. तर हे जे काही उदाहरणं आहेत, पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला काही उदाहरण असल्यास मला ते पण सांगा, आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये एवढं. ठीक आहे, चला बाय. Bye.